काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत। सर, काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे? कारण लोकसभेनंतर कुठेतरी काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढलाय, तो आज पाहायला मिळेल का विधानसभेमध्ये? 100% महाविकास आघाडी म्हणून आम्ही कॉन्फिडंट आहोत, कारण की 31 खासदार आज निवडून आलेले आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेचं मत हे महाविकास आघाडीच्या बाजूला, आणि या सरकारचे बेकायदेशीर कामं, या सरकार सगळ्या क्षेत्रांमध्ये फेल गेलेलं आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, मध्यमवर्गीयांना महागाईचा प्रचंड दणका बसलेला आहे। काल जीएसटी काउन्सिलमध्ये काहीतरी अपेक्षा होती की सरकार काहीतरी भूमिका मांडेल, ती भूमिका मांडली गेलेली नाही। शेतकरी अडचणीत आहे, आणि म्हणून या सगळ्याचं उत्तर या विरोधकांना द्यावं लागेल। पण सरकारने पीक विम्याचा मोठा गाजावाजा केला, 1 रुपयामध्ये पीक विमा, पण संभाजीनगरमधल्या शेतकऱ्यांना 70 ते 75 रुपये फक्त मदत मिळाली। मी म्हटलं ना, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर विरोधकांना त्यांनी द्यावं लागेल। त्यांनी हे जे काही सगळं केलेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, हे लोकांच्या मध्ये सिद्ध झालेलं आहे। संजय राऊत म्हणतायत की ज्यांच्या सगळ्यात जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, असं कोण म्हणालं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच डिक्लेअर करावा लागेल, आणि उद्धव ठाकरेंचं नाव काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आहेत, कुठलाही वाद आमच्यामध्ये येणार आहे, आम्ही एकत्रित बसू आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेऊ। संजय राऊत कुठेतरी वाद निर्माण करतात महाविकास आघाडी? मी म्हणणार नाही ते वाद निर्माण करतायत, शेवटी मत व्यक्त करतायत, परंतु शेवटी हा निर्णय पण तीच भूमिका आहे का की आम्ही एकत्रित बसून हा निर्णय होईल। मी आज काँग्रेस म्हणून आम्ही एखादी गोष्ट बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, त्यामुळं आम्हाला काल वरिष्ठांनी कशा पद्धतीने ह्या महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काय करायचं त्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे असं म्हटलंय की दबावाला बळी पडायचं नाही, काँग्रेसने आपली भूमिका परिस्थितीत महाविकास आघाडी टिकली पाहिजे, कारण की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ही आघाडी नॅचरली ज्यावेळी 19ला झाली ती टिकली पुढं का, तर या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला वाटतं की हे 3 पक्ष एकत्र असले पाहिजेत, आणि ती नैतिक जबाबदारी आहे। आमचं दायित्व सत्तेच्या प्रती नाही तर राज्यातल्या जनतेच्या प्रती आहे, हे आम्ही दाखवून देऊ। काँग्रेसची भूमिका काय आहे? आधी मुख्यमंत्री पदाचं नाव डिक्लेअर करायचं की जास्त जागा चर्चा करणं संयुक्तिक असं मला वाटत नाही। पाहतो आपण आज त्यावरती चर्चा करणं संयुक्तिक नाही, मात्र अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि सगळे मुद्दे आम्ही जोरदारपणे लावून धरू, असं सतेज पाटीलने म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।